राहुल गांधींना भावी पंतप्रधान म्हणून शुभेच्छा. ठाण्यातील बॅनरची चर्चा. देशाच्या राजकारणात काँग्रेस सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असली तरी पक्षाची निष्ठा राखणारा आणि काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे विविध निवडणुकांमधून दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ठाण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते नंदकुमार मोरे यांच्या पुढाकारातून शहरातील विविध भागात राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत. या बॅनरवर राहुल गांधी यांचा उल्लेख भावी पंतप्रधान असा करण्यात आल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. देशभरात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम असल्याचं चित्र असतानाही काँग्रेसमधील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील अपेक्षा आणि आपल्या नेत्यावरील विश्वास या माध्यमातून व्यक्त झाल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. पक्ष सत्तेबाहेर असला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह, नेतृत्वावरील श्रद्धा अद्याप कायम असल्याने या बॅनरमधून अधोरेखित होत असल्याची चर्चा आहे. ठाण्यात नंदकुमार मोरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाची भूमिका सातत्यानं मांडताना दिसतात. विविध स्थानिक आणि राजकीय प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेल्या भावना आता शहरातील चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान या बॅनरच्या निमित्ताने काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील नेतृत्वावरील विश्वास आणि भविष्यातील राजकीय अपेक्षा पुन्हा एकदा समोर आल्या असून शहरातील राजकीय वातावरणात त्याची चर्चा रंगली आहे. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हे आज आपल्या संसदेतील विरोधी पक्ष नेते आहेत आणि देशातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, बेरोजगार युवकांचा बुलंद आवाज असे आमचे नेते राहुलजी गांधी यांचा वाढदिवस आज आहे. राहुलजी गांधी लवकरच पंतप्रधान होतील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. ते आम्ही म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज ठाणे शहराच्या मध्यभागी भावी पंतप्रधान राहुलजी गांधी म्हणून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि आमची जी इच्छा आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ती पूर्ण होईल. थोड्याच दिवसात ही आपल्या सर्वांना भारतीयांना कळेल, सर्व ठाणेकरांना कळेल की राहुल गांधी थोड्याच दिवसात, थोड्याच काळात पंतप्रधान होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने, युवक काँग्रेसच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या वतीने मी नंदकुमार मोरे राहुलजींना ठाणेकरांच्या वतीने शुभेच्छा देत आहे की राहुलजी आप जल्दी प्राइम मिनिस्टर बनो.